आवाज मानदेशाचा। वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील 2 जण ठार। सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। सोमवार 7 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास दहिवडी वडूज रस्त्यावरती असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरानजीक स्विफ्ट गाडी HH 03 DA 7354 ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता। यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता। प्रसाद सुतार याने निष्काळजीपणाने भरधावपणे गाडी चालवून त्याच्या समोर असणाऱ्या ओमनी क्रमांक HH 14 DN 2758 ही पाठीमागून जोराची धडक दिली। त्यानंतर दहिवडीकडून वडूजला जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक HH 11 CH 3342 ला समोरून जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला। या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला, तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खौर मोडे दोन्ही राहणार औंध तसेच पिकअप गाडीमधील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे दोन्ही राहणार दरुज, ओमनी गाडीमधील रोहन अप्पासाहेब भिसे आणि आकाश सोनबा बर्गे राहणार वडूज हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफसह अपघातस्थळी भेट देऊन जखमींना अधिक उपचाराला सातारला पाठवले। वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। सदर अपघाताची नोंद एवढ्याच पोलीस ठाण्यामध्ये झाले असून फिर्याद धनाजी आबाजी सुळे राहणार पिंपळवाडी तालुका खटाव यांनी दिली आहे। या अपघातात मयत पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे, तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघेही 2 मित्र होते। त्यांच्या अपघाताची निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा बाजार रद्द केला आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।